जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया जिल्ह्याची मोठी बातमी। स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या 80 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गोंदियातील केटीएस व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सुरू आहे। वारंवार होणाऱ्या बदल्या आणि ठेकेदाराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मागील 5 दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत। ठेकेदार पद्धत बंद करा, ठेकेदारांचा त्रास थांबवून कंपनीकडून थेट नियुक्ती देण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या वारंवार केल्या जाणाऱ्या बदल्या त्वरित थांबवण्यात याव्या। भर पावसातही 80 कर्मचाऱ्यांचे, ज्यात महिलांची संख्या मोठी आहे, आंदोलन सुरू असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मी पल्लवी रामटेके। काय सांगणार तुम्ही इथे आंदोलन बसा, किती लोक आंदोलन, काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही जवळपास इथं 80 लोक आंदोलनाला बसलेले आहोत। आमच्या मागण्या अशा आहे की इथं आमच्यावर जेव्हापासून कंपनी आली किंवा त्याच्या अगोदरपासून तर होताच अत्याचार, पण जेव्हापासून कंपनी आली तेव्हापासून खूप अत्याचार होत आहे। पेमेंट विषयी म्हणा किंवा जे तिथं ठेकेदार आहेत ऑलरेडी ठेवलेले, अगोदरचे जे ठेकेदार आहेत त्यांनी 2 लोकांना गंगाबाई आणि केटीएस मध्ये ठेवलं आणि त्यांच्या थ्रू आमच्यावर खूप अत्याचार होत आहे। म्हणजे माझ्या वर्कर हे जे आहेत, माझ्यासोबत जे सर्व जुडलेले आहेत 80 लोक, यांच्यावर इतका अत्याचार होतो की जसं उदाहरणार्थ आमच्यासोबत जुडलेले जे 8, 10 किंवा 20 लोक आहेत त्यांनाच वारंवार बदली करण्यात येतो। डीनच्या 8व्या महिन्यामध्ये एक लेटर निघाला 25ला की महिन्याअंतर्गत बदली होणे म्हणजे व्हायला पाहिजे सर्व वर्करची। सर्व वर्करमध्ये त्याच्यात पूर्ण 504 वर्कर येतात। मग त्याच्यात ते जमादार धीरज महावत असो किंवा अमित अत्कय असो किंवा कंपनीचे जे वर्कर आहेत भालाधारे वगैरे म्हणा, त्यांची पण बदली व्हायला पाहिजे, अंतर्गत बदली व्हायला पाहिजे असं त्यांनी एक लेटर काढला। पण त्या लेटर आमच्या जे 10-20 वर्कर आहेत किंवा 50 वर्कर आहेत त्यांनाच ते वारंवार देतात। ते लेटरला जोडतात आणि लेटर लावतात की तुमची बदली ह्या ठिकाणी करण्यात आली, तुम्हाला जावं लागेल। मग आमचे वर्कर असे बोलतात की आम्हीच का नेहमी जावं? तर हे कसं करतात, लेटर जबरदस्ती काढतात आणि त्यांची ॲब्सेंटी लावणे सुरू करून टाकतात। असंच आता काही दिवसाच्या अगोदर झालं आहे, म्हणून आम्ही खूप त्रस्त झालो आणि हा उपोषण ठेवण्यात आला। सर खूप त्रास आहे इथं। आपल्या गंगाबाईला मी जॉब करते, 10-11 वर्षापासून मी तिथं जॉब करत आहे वाटबाईची ड्युटी म्हणून। तर हे जे कंपनी आली सर तेव्हापासून तर ह्या लोकांनी खूपच अति करून टाकला। त्याच्या आधी पण त्रास होता पण तेवढा नव्हता। पैशाच्या लेवादेवा तर सुरुवातीपासूनच आहे तिथं, पण आता जास्त झाला आहे। आधी 500-1000 रुपयेच होता, पण आता ड्युटी बदलवायला 20-20, 30-30 हजार रुपये घेत आहेत। जसं गार्दा आहे त्याला वाटबाईमध्ये जायचं आहे तो 20,000 रुपये देऊन वाटबाईमध्ये जात आहे। मग LR OT मध्ये जायचं आहे त्याचे वेगळे ते घेतात, कारण की तिथं पैशाचा लेवादेवा होत आहे LR आणि OT मध्ये म्हणून। तर आम्ही सर पैसे नाही दिला तर आम्हाला ते फिरवतात आणि म्हणतात की जर पैसे नाही दिले तर तुम्हाला आम्ही कामावरनं काढून घेऊ। आमची तब्येत वगैरे खराब राहिली तरी आमच्या ड्युट्या लावतील, आम्हाला सुट्ट्या नाही देतील आणि काही वर्करांना सर सुट्ट्या देतात, बरोबर त्यांच्या प्रेझेंटच्या लागतात। त्यांचे जे सुपरवायझर आहेत 8, ते वेळेवर येत नाही, काही नाही तरी त्यांच्या हजेऱ्या लागतील। काही सुपरवायझर आहेत जे रेग्युलर येतात आणि काही सुपरवायझर आहेत ते फक्त येतात, चेहरा दाखवतात आणि निघून जातात, दिवसभर राहत पण नाही। याची तक्रार कोणाकडे दिली?